नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये दाखल झाले। ऐन निवडणुकीच्या काळामध्ये सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे। सलीम कुत्ता प्रकरणामध्ये चौकशी सुरू असल्यामुळे बडगुजर यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे आणि त्याच प्रकरणात आता बडगुजर हे पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी पवन यांच्याकडून। पवन, सुधाकर बडगुजर आता पोलीस ठाण्यात आलेले आहेत, तडीपारीची नोटीस त्यांना बजावण्यात आली। आपण जर बघितलं मागच्या काही दिवसांपूर्वी राज्यभरात गाजलेलं सलीम कुत्ता प्रकरण असेल, या प्रकरणावरून सुधाकर बडगुजर यांची चौकशी सुरू होती आणि याच प्रकरणी नाशिक पोलीस उपायुक्तांकडून सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली होती। मात्र सुधाकर बडगुजर यांनी ही नोटीस घेण्यास नकार दिला आणि त्यानंतर आज सुधाकर बडगुजर जे आहेत ते पोलीस उपायुक्त परिमंडळ 2च्या नाशिक येथील कार्यालयामध्ये आता दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर त्यांनी एक पत्र देखील आपल्या कार्यालयामध्ये पोलीस आयुक्तांना लिहिलेलं आहे आणि ते पत्र घेऊन ते पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयामध्ये आता दाखल झालेले आहेत। मागच्या गेल्या काही दिवसांपूर्वी सलीम कुत्ता प्रकरणी सुधाकर बडगुजर यांची नाशिक पोलिसांकडून चौकशी सुरू होती। चौकशीचा जो ससेमिरा होता सुधाकर बडगुजर यांच्या भोवती सुरू होता आणि याच प्रकरणात आता सुधाकर बडगुजर यांना पोलीस आयुक्तांकडून जे आहे नाशिक पोलिसांकडून तडीपारीची नोटीस बजावण्यात आलेली आहे। आणि ऐन निवडणुकीच्या काळात सुधाकर बडगुजर हे राजाभाऊ वाजे यांच्या प्रकारात व्यस्त असताना त्यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आल्यानं कुठेतरी ठाकरे गट जो आहे तो देखील आता आक्रमक झालेला आहे आणि सुधाकर बडगुजर हे आता पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। पोलीस आयुक्तांची ते भेट घेणार आहेत आणि या प्रकरणावरती ते कायदेशीर सल्ला देखील घेणार असल्याची माहिती जी आहे ती मिळालेली आहे। पवन, दादा भुसेंनी काल प्रचारात सभेमध्ये असं म्हटलं होतं की मुख्यमंत्र्यांनी अद्याप सलीम कुत्ता प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं नाही आणि त्यानंतर लगेचच बडगुजर यांना ही नोटीस आलेली आहे, तर याविषयी काय सांगाल? नक्कीच, काल जर आपण बघितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये होते। नाशिकमध्ये त्यांनी मेळावा देखील घेतला आणि या मेळाव्या दरम्यानच दादा भुसे देखील म्हणाले होते की सुधाकर बडगुजर यांचं जे सलीम कुत्ता प्रकरण आहे ते मुख्यमंत्र्यांनी हाती घेतलेलं नाही। मात्र मुख्यमंत्र्यांची कुठेतरी काल नाशकातनं पाठ फिरतात पोलीस आयुक्तांकडून या सलीम कुत्ता प्रकरणात तडीपारीची नोटीस जी आहे ती आता सुधाकर बडगुजर यांना आलेली आहे आणि सुधाकर बडगुजर हे या संदर्भात पत्र घेऊन आता पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत। नक्कीच पवन, थोडंसं थांबाल तर ऐन निवडणुकीच्या काळामध्ये सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आलेली आहे। त्यानंतर आता या प्रकरणामध्ये सुधाकर बडगुजर हे पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचलेले आहेत। पोलीस आयुक्तांची ते भेट उपायुक्तांची ते भेट घेणार आहेत। धन्यवाद पवन।